प्रवेश नाही घेऊत, आपण दुसरा टॉपिक घेऊ. निवृत्ती घेऊत आपण. निवृत्तीवर आधारित काही प्रश्न आहेत ते घेऊ. ठीक आहे. तर इथं भागीदारीच्या निवृत्तीवर आधारित प्रश्न व्यवस्थित दिसते का विद्यार्थी मित्रांनो? हा तुमचा टॉपिक आहे. ठीक आहे. याच्यातले जे अनसॉल्व केलेले प्रश्न आहेत त्याच्यावर आपण काही प्रश्न घेऊ. आपण हे प्रश्न घेऊ. ठीक आहे. जे की न सोडवलेले काही प्रश्न एक्सप्लेन करण्याचा मी प्रयत्न करेन. ठीक आहे. पहा, काही ऍडजस्टमेंट्स आहेत ते मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेन की इथं संस्थेच्या खात्याचे मूल्य 20,000 लावलंय. संस्थेच्या खात्याचे मूल्य किती? 20,000 लावलं. आता हे 20,000 कसे आले? तर ते पहा, इथं पहिले इथं खात्याची किंमत काही दिली का? पहा, इथं खात्याची किंमत काही दिलेली नाही. आता हे नफा तोटा समायोजन खात्यामध्ये मग काय होईल? इथं नफा तोटा समायोजन खात्यामध्ये न करता आपल्याला ख्याती काय लिहायची राहते? उजव्या साईडला लिहायची राहते. ख्याती काय लिहायची राहते? उजव्या साईडला. तर हे जे 20,000 आहे ते नवीन प्रमाणात जुन्या प्रमाणात आपल्याला इथे लिहायचे राहते. ठीक आहे. जुनं जे प्रमाण आहे तिथे ते काय आहे? 5/3/2 5/3/2 मध्ये इथे लिहायचे. तुम्हाला जर करून मी दाखवायचे असेल तर ते पण दाखवू शकतो, पण आज आपण फक्त पाहूत कुठे कुठे लिहायचे. हे 5/3/2 मध्ये हे 20,000 चे आपण लिहिलेले आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला? पहा, जर आपल्याला काही नाही म्हणलं तर आपल्याला खाते ती जशा तसं आपल्याला काय करायचं? सेकंड इफेक्ट त्याचा जो झालेला आहे तो इथे दिल ताळेबंदामध्ये ख्याती तुम्हाला 20,000 इथे दिसेल. ताळेबंदामध्ये 20,000 रुपये ख्याती दिसेल. त्याच्यानंतर आपण दुसरा जर पाहिला तर मालसाठ्याचे मूल्य 10% आणि उपस्कराचे मूल्य 5% कमी करायचं. तर कमी करणं म्हणजे काय राहतं की त्याच्यामध्ये घट करणं. म्हणजे आपले जे हे मी सॉल्व्ह करूनच दाखवतो, म्हणजे असं नाही करणार. तर तो प्रश्न न घेता मी ह्या 2 नंबरचा घेईल, कारण मला इथं पूर्ण प्रश्न आहे आणि मी तो तुम्हाला एका वहीवर करून दाखवेल. ठीक आहे. एक छोटंसं मी घेतलं. ठीक आहे. तुमचं त्याच्यासाठी पुस्तक असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी थोडं अवघडच जाणार हे सर्व. ठीक आहे. कारण अकाउंटमध्ये आपल्याला सर्व डिटेलमध्ये करावं लागतं सगळ्या गोष्टी. ते इथं मी नफा तोटा समायोजन खाते लिहितो. नफा तोटा समायोजन खाते अर्ध्यामध्ये हे करतो. ठीक आहे. अर्ध्यामध्ये मी बाकीच्या गोष्टी करतो. ठीक आहे. ही नावे इथं जमा. कोणत्या कोणत्या गोष्टी पहिले लिहायच्या ते पण करूत आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं भागीदाराचे खाते, भागीदाराचे भांडवल खाते करावं लागेल. तीन आपले पार्टनर असतात, त्याच्यामुळे एक पार्टनर थोडंसं व्यवस्थित नसणार आहे. ठीक आहे. कारण अकाउंटचे जे क्वेश्चन्स असतात ते फार मोठे असतात आणि त्याच्यामुळे काय होतं की बरेचसे जण अकाउंटचे लेक्चर करत नाहीत, कोणी ऑनलाईन जास्त करत नाही. ठीक आहे. इथे आपण भागीदारांचे भांडवल खाते आणि आपण इथं ताळेबंद लिहू. ताळेबंद. ठीक आहे. आता मी डायरेक्ट याच्यामध्ये वेळ न घालता आपण काय करू, याची प्रश्न उत्तर करायला सुरुवात करू. ठीक आहे. ताळेबंद मध्ये आपण इथं संपत्ती लिहू. संपत्ती, इथं रक्कम आणि इथं देयता रक्कम. ठीक आहे. ताळेबंद. आता मी डेट्स वगैरे लिहिण्याच्या भानगडीत जात नाही.
इथे नाना, नानी आणि सोनी. इथे नाना, नानी आणि इथं सोनी. गजानन वैद्य, सर 10वीचे लाईव्ह सेशन घेत जा. मराठी प्लीज. 20ला पेपर आहेत. ओके, नक्कीच नक्कीच घेऊत आपण. 10वीचे आता थोड्या दिवसातच उद्यापासून नाही तर परवापासून सुरू करूत आपण. इथं तपशील. व्हिडिओला लाईक करत जा आणि हाईप पण करत जा. व्हिडिओ हाईप करत जा. म्हणजे प्रत्येक व्हिडिओ हाईप करत जा. आणि असं 2-4 वेळेस सांगितलं ना, तुम्ही नक्कीच व्हिडिओ बनवेल. अजून कोणता व्हिडिओ जातो तुम्हाला गजानन वैद्यजी? मॅथमॅटिक्स, गणित मी घेईल. इंग्रजी पण घेईल. नाना, नानी आणि सोनी. ठीक आहे. इथं तपशील, तपशील आणि ही रक्कम, तपशील आणि ही रक्कम. आता आपण एक एक थँक्यू. चला, वेलकम. पहा इथं आपल्याला काय करायचं आता शिल्लक पुढे आणली. शिल्लक, आता मी सर्व डिटेलमध्ये लिहित बसत नाही. शिल्लक पुढे आणली. मेन माझा गणित हा विषय असतो, त्याच्यामुळे मी गणित नक्कीच मॅथ्स सेमीमध्ये, मराठीमध्ये दोन्हीमध्ये घेईन मी. दोन्हीमध्ये मॅथमॅटिक्स घेईन. नक्कीच जास्तीत जास्त पेपर आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त पेपर आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस परीक्षेची चांगली होईल. इथे पहा, हे नाना, नानी आणि सोनीमध्ये इथे पुस्तक समोर पाहिजे. 50,000, 20,000 आणि 30,000 हे आपल्याला इकडच्या साईडला यायचं. हे 50,000, 20,000 आणि इथे 30,000. त्यांचे जे नफाचं प्रमाण आहे ते आपल्याला नंतर पाहूत. आपल्याला इथे आपल्याला जे विभागायचं का काही नाही, धनको देय पत्रक. आता आपण एक एक पाहू. स्कंदाचे पुस्तकाच्या मूल्याच्या 92% मूल्यांकन करावे. तर स्कंद स्कंध स्कंदाचे मूल्य किती आहे? स्कंदाचे मूल्य 12,000 आहे. 12,000 आहे. आता याला इंग्लिशमध्ये लिहू 12,000. आता त्याचे मूल्य आपल्याला काय करायचं? 92% करायचं. 92% म्हणजे आपल्याला 8% कमी करायचा. घसारा म्हणू शकतो आपण, घट म्हणू शकतो किंवा घसारा म्हणू शकतो. तर इथं घट म्हणा, घट 8% राहील. बघा, 92% केलं म्हणजे आपल्याला घट किती राहणार आहे? 8% घट राहणार. याचे 8% करायचे आपल्याला. म्हणजे आपल्याला कसं करायचं? हे 12,000 गुणिले 8 भागिले 100 करायचं. मग हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. उरले 120 गुणिले 8 केले 0. 8 दुनी 16, हात चाला 1. 8 एक 8 आणि 1 9, म्हणजे 960 रुपये आपल्याला घसारा करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे याचं मूल्य आलं 11,040. आता ही जी घट झालेली आहे संपत्तीमध्ये, जर घट झाली आपली, ठीक आहे, तर मग आपण ते नावे बाजूला लिहितो. ओके, स्कंद स्कंध आहे, ऍक्च्युअली स्कंध आहे 960. त्याच्यानंतर पहिलं झालेलं आहे, त्याच्यामुळे याला आपण स्कंदाला आपण टिक मार्क करतो. ठीक आहे, आपलं हे झालेलं आहे. त्याच्यानंतर ऋणकोवर 10% दराने संशयित कर्जनिधी तरतूद करा. पहिले बुडीत कर्जनिधी आहे का, पहिले पाहूत आपण. बुडीत कर्जनिधी आहे का, तर नाही आहे. तर संशयित कर्जनिधी आपण इथं ऋणको आपल्याला ह्या संपत्ती साईडला लिहायचं, ऋणको. ठीक आहे, आता अकाउंट हे एवढं मोठं असल्यामुळे आपल्याला सर्व गोष्टी थोडंसं काय लिहावं लागतात, थोडंसं छोट्या छोट्या आकारातच लिहावं लागणार आहे. ठीक आहे, हे ऋणकोची किंमत आहे 12,000. ऋणको मी इथे 12,000 लिहितो. आणि त्याच्यावर संशयित कर्ज निधी तो किती करायचा आपल्याला? 10% करायचा. याच्यावर 10%, याच्यावर 10% म्हणजे 1,200. आणि बाहेर ही जी रक्कम जाणार आहे ती जाणार आहे 10,800. आता आपण ऋणकोड करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची. बाहेरची इथलची रक्कम किती होती? 11,000. इथलची 11,000 होती. आता ती काय झाली? 10,200 झालेली आहे. म्हणजे इथलची रक्कम इकडची न पाहता इकडची रक्कम पाहिली मी, ती 200 न कमी झालेली आहे. 200 न कमी झाली, त्याच्यामुळे मी ते लिहितो. ओके, संशयित कर्ज निधी हे बाहेरच्या रकमेनं आपल्याला तुलना करायची असते. चला, त्याच्यानंतर जमीन व इमारतीचे मूल्य 20% वाढवावे. अतिशय सोपं आहे. जमीन लिहायची. तर जमीन किती हे पहा इथे. जमीन व इमारत 55,000 आहे.
ठीक आहे. दोन वेगळं नाहीये. जमीन नाही दिली. फक्त इमारतीचेच मूल्य आपल्याला ओढावं लागेल. 55,000 दिलेले. 55,000 अधिक 20% वाढ. याचं 20% करायचे म्हणजे 11,000 न आपल्याला वाढवायचं आहे. म्हणजे आपल्याला उत्तर 66,000 बाहेर बाहेर लिहावं लागेल आणि इथं आपल्याला जमीन जमीन व इमारत आपल्याला जमा बाजूला लिहायचं, नावे बाजूला नाही. कारण आपल्या संपत्तीत वाढ म्हणजे नफा असतो. इमारत हे 11,000 लिहायचे. त्याच्यानंतर संस्थेच्या खात्याचे मूल्य 12,000 करायचं. आता खाती इकडे दिलेली आहे का पाहायचं. नाही. सोनीच्या हिश्श्याच्या खाती उरलेले व्यवसाय चालवणारे भागीदार त्याच्या लाभाच्या प्रमाणात समायोजन करून घेतात. तर इथे काय करायचं आता पहा इथं नवीन यांचं प्रमाण पण दिलेलं आहे. नवीन भाग नफ्याचं प्रमाण पण दिलेलं आहे. तर मग हे पहा मी व्यवस्थित सोप्या पद्धतीमध्ये सांगेल सर्व. तर पहिली तर खाती इथे लिहायची खाती. ख्याती. ख्याती ही जुन्या प्रमाणात आपण जमा साईडला लिहितो. जुन्या प्रमाणात जमा साईडला. व्यवस्थित दिसतंय का विद्यार्थी मित्रांनो? जुना जो लाभाचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये आपण हे किती हे 12,000 आहे. 12,000 आपल्याला जुनं प्रमाण काय आहे त्यांचं ताळेबंद नफा प्रमाण भांडवलाच्या प्रमाणात होतं. म्हणजे हे 5 2 3 होतं. तर 12,000ला आपण 5 2 3 मध्ये करू. 12,000ला आपण पहिले 5 5 2 3 म्हणजे याचं 10 प्रमाण होते. 10 न भागाकार केला तर 1,200 प्रमाण आलं. 1,200ला आपण 5 न गुणाकार दिला तर हे ते 6,000 येते ते. 2 गुणाकार केला 2,400 येते आणि 3,600 येते. अकाउंट हा फार मोठा भाग असल्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट लहान लहान करूनच लिहावं लागणार आहे. चला त्याच्यानंतर हे झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याचं नवीन भागाच्या प्रमाणात काय करायचं हेच 12,000 आपल्याला नवीन भागाचं प्रमाण आहे 3 मध्येच आपल्याला इकडच्या साईडला लिहायचं. ख्याती ख्याती 3 आता आपल्याला रिटायर्ड कोण झालेलं आहे पहा इथं. रिटायर्ड झालेले आहे. सोनी रिटायर्ड झाले. सोनी म्हणजे ही रिटायर्ड झाली. त्याच्यामुळे ह्या दोघांमध्येच आपल्याला लिहायचं म्हणजे इथे 9,000 आणि इथं 3,000 लिहावं लागेल. कारण नवीन प्रमाणात आपल्याला नवीन प्रमाणात पहा इथं नवीन प्रमाणात लिहिलं ख्याती. 3 प्रमाणात लिहिलं आणि हे जुन्या प्रमाणात 3 सॉरी 5 2 3 हे प्रमाण होतं. काही डाऊट असतील, शंका असतील तर नक्कीच विचारा. मी नक्कीच तुमच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. पण तुमच्या शंका तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर आपल्याला नवीन संस्थेचे भांडवल आपल्याला काय करायचं आहे 1,60,000 नाना आणि नाणी हे त्यांच्या 3 लाभाच्या प्रमाणात हे करते. तर फरक कशामध्ये समावेश करायचा रोख रकमेमध्ये आणि आपल्याला काय करावं लागेल पहा. मग यांचं नवीन जे भांडवल राहणार आहे ते शिल्लक पुढे नेली. ठीक आहे. शिल्लक पुढे नेली. ते किती राहणार आहे 1,60,000 तर म्हणजे 1,20,000 याचं राहणार आणि हे 40,000 इथे राहणार. व्यवस्थित दिसत आहे की नाही की माहिती नाही मला. हे 1,20,000 आहे आणि हे 40,000. हे 40,000 व्यवस्थित दिसतच असतील. हे मी थोडंसं तिरकस करून घेतो. ठीक आहे. आता नंतर त्यांना रोखीच्या प्रमाणात सर्व हे करायचं आहे. ठीक आहे. आता आपण काय करू उरलेल्या गोष्टी ज्या बाकी आहे त्या शिल्लक गोष्टी लिहून टाकू. ठीक आहे. पुन्हा यायला मी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करेल सर्व गोष्टी. आता आपण धनको जे नाही लिहिले ते जसं तसे लिहूता. इथं भांडवल लिहूता भांडवल. भांडवल भांडवलामध्ये फक्त नाणं आणि नाणीच राहणार आता. नाणं आणि इतर नाणे हे दोघंच राहणार. ठीक आहे. समजत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका. म्हणजे मला प्रोत्साहन भेटेल की नवीन व्हिडिओ मी करण्याला अकाउंटचा. नाही तर थोडंसं काय होईल की अकाउंट समजत आहे की नाही ते मला डाऊटफुल राहील. त्यामुळेच मी भरपूर वेळेस करत नाही धनको. कारण अकाउंटचा जो आहे पूर्ण पेज दाखवावं लागतं. गणितामध्ये काही नाही छोटंसं पार्टच दाखवावं लागतं. तर समजत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका. तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्या मला नक्कीच प्रेरित करतील जास्तीत जास्त व्हिडिओ करण्यासाठी. बाकीच्या शिल्लक गोष्टी मी जशा तशा लिहितो. 1-2 कंटिन्युअस लाईव्ह आहे. कोणते कसे गेले पेपर आपले. यंत्रसामुग्री बाकीच्या गोष्टी आपल्याला सगळ्या लिहून टाकायचे. यंत्रसामुग्री इमारत आपण लिहून टाकली. यंत्रसामग्री
डाऊट असेल काही टॉपिकमध्ये कोणत्याही, तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका. नक्कीच मी त्या टॉपिकवर तुमचं जे संशय असेल त्याचं समाधान करेल. इमारत झालं, स्कंद झालं, ऋणको झालं, रोख. रोख आपल्याला नंतरच लिहायची. आता मी पहिले हा अकाउंट क्लोज करेन. ठीक आहे. इथे थोडंसं उत्तराची पण थोडीशी मदत घेईल, कारण आपलं उत्तराची मदत घेतली तर म्हणजे आपलं लवकर अकाउंट कंप्लीट होऊन जाईल. काय करायचं, ह्या दोन मधून मोठी रक्कम पाहायची. इकडचं जर टोटल पाहिलं आपण 11,000 होतं, इकडे होतं 1160 हे टोटल होते. सॉरी, 1160 होतं. तर दोन्हीपैकी मोठी रक्कम 11,000 आहे. ती दोन्ही साईडला लिहिली आपण. दोन्ही साईडला जी मोठी रक्कम ती लिहिली. त्याच्यानंतर मोठ्या संख्येतून छोटी रक्कम वजा जर आपण केली तर आपल्याला शुद्ध नफा येईल. नफा शुद्ध नफा आपण 11,000 मधून 1,160 वजा केले तर इथे 40, 109, हे 8 आणि हे 9, 9,840 हा आलेला नफा आपल्याला नाना, नाणी आणि सोनी ह्या तिघांना विभागून द्यायचा आहे. ठीक आहे. यांचं नफ्याचं प्रमाण आहे 5 2 3 मध्ये द्यायचं आहे. त्याच्यामुळं हे नफ्याचं प्रमाण जाईल, हे 4,920 येईल एकाला, 1,968 येईल दुसऱ्याला, आणि तिसऱ्याला 2,952 येईल. ठीक आहे. हे नफा जो झालेला आहे तो आपण ह्या साईडला लिहू. शुद्ध नफा, नफा शुद्ध नफा आपण हा जो नफा आलेला आहे तो ह्या साईडला लिहू. 4,920, 1,968 आणि 2,952. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, की पहिले जी रिटायर्ड झालेली आहे सोनी, तिचं आपल्याला काय करायचं, पहिले अकाउंट क्लोज करून टाकायचं. ठीक आहे. ठीक आहे. इथं जर टोटल जर तुम्ही केलं तर ह्या साईडला तर तिथं काहीच नाही. त्याच्यामुळे इथं फक्त रोख लिहायची. इथं रोख लिहायची. आता रोख सगळीकडेच जाणार ही रोख. आपल्याला शिल्लक पुढे नेली आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे. ठीक आहे. इकडचं जे टोटल आहे, इकडं तर काहीच नाही आहे. इकडचं जे टोटल आहे आपल्याला त्याचं टोटल येईल 36,552. आता 36,552 आपण ह्या साईडला पण लिहायचं. 36,552. आता इथे काहीच नसल्यामुळे हे रोख मध्ये 36,552 552 हे डायरेक्ट जाते. ठीक आहे. हे भांडवल आधीच आल्यामुळं आपण नाणीचं 1,20,000 लिहून टाकू आणि हे 40,000 लिहून टाकू. ह्या दोघांचं टोटल आपण इथे लिहू शकतो. ठीक आहे. आपली इथं रोख राहिलेली आहे. आता इथे काहीच नसल्यामुळे हे पण अकाउंट आपण सहज करू शकतो. रोख लास्ट आपलं उत्तर आहे. नाणीचं टोटल जर इथलचं केलं पाहिलं आपण, तर हे 8, 6, 13ला 3, 13ला 3, हाताला 1 आणि हे 24,368 येते ह्या साईडचं, आणि ह्या साईडचं जर पाहिलं आपण तर 43,000 येते. म्हणजे ही रक्कम जास्त आहे. 43,000. आता 43,000 मधून हे वजा केले तर तुमची रोखची रक्कम येऊन जाईल. ठीक आहे. मी वजा करून लगेच सांगतो तुम्हाला. एकच मिनिट विद्यार्थी मित्र. चोवीस हजार 368. तर हे इथे 18,000 ही रोख आपल्याला इकडच्या साईडला लिहावं लागेल, कारण आपली ही साईड मोठी आहे. तर आपल्याला इकडे लिहावं लागेल 18,632. त्याचप्रमाणे आपण ह्या दोघांची टोटल पाहिली तर ही साईड जास्त 1,29,000, 1,29,000. आणि इथे जर आपण हे केलं त्याचं कॅल्क्युलेशन,
सॉरी, हे 18,632 आहे. तर ह्या दोघांची वजाबाकी केली तर हे 68,080 याचा टोटल येईल. पहा, आता हे थोडंसं मॅच करत नसेल हे टोटल, तरी पण वेगवेगळ्या पद्धतीने आपण ख्यातीचे अकाउंट करू शकतो. आता ही जी ख्याती आहे ही मायनस करायची, ही रोखमधून, आणि ह्या दोन्ही प्लस करायच्या. म्हणजे आपली जी पहिली रोख रक्कम होती आपली 17,000. 17,000 मध्ये आपण जे जमा साईडला लिहिलं त्याला ऍड करायचं. हॅलो, शुभम म्हणतात, हॅलो, हाय. कुठून आहात शुभम? पाहिलं का? म्हणजे समजा काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता हा तुम्ही. हे 68,080 अधिक 18,632 मायनस हे 36,552 आपल्याला मायनस करायचे. 36,552. आता हे कॅल्क्युलेशन मी आधीच करून ठेवलेले आहे. त्याच्यामुळे हे रोख 67,160 येते. 67,160. आणि नंतर आपल्याला काय करायचं, ह्या दोन्ही ताळेबंदाला आपल्याला टॅली करायचं. पहा, मी तर जास्त हेडिंग लिहिण्याच्या भानगडीत जात नाही, कारण त्याच्यामुळं आपला भरपूरसा वेळ वाया जाणार आहे. त्याच्यामुळे मी ते काही नाही लिहित. आता ह्या दोघांचं जर टोटल केलं तर 1,75,000 दोन्ही साईडचं आपलं टॅली होत आहे. ठीक आहे. चला आपण पुढचा प्रश्न घेऊत आपण. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक आपण 3 घेऊ. ठीक आहे, 3 घेऊ. आता मला माहिती आहे आपलं लिमिटेशन्स आहेत बऱ्याचशा. ठीक आहे. त्या लिमिटेशनला मागं टाकून आपल्याला काही प्रश्नाचे उत्तर करायचे. तर मी प्रश्न क्रमांक 3 आता करणार आहे. ठीक आहे. ठीक आहे, आपला स्क्रीनचा पण प्रॉब्लेम आहे. पण नक्कीच तुम्हाला डाऊट असतील, शंका असतील तर नक्कीच त्या कमेंट बॉक्समध्ये टाकून तुमचं शंका निरसन करू शकता. तर पुढचा प्रश्न आपण 1-2 मिनिटाच्या ब्रेक नंतर पुढचा प्रश्न घेऊ. 1-2 मिनिटाचा ब्रेक घेऊ. चला, हा आपण पुढचा प्रश्न आपण सुरुवात करू. ठीक आहे. मी काही व्यवस्थितपणे सर्व मांडून घेतो पहिले. त्याच्यानंतर आपण काय करू, प्रश्न हा जो 3 नंबरचा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर करू. चला. तर दिसत आहे का? व्यवस्थित दिसत आहे का? मला माहिती आहे आपल्या लिमिटेशन्स राहणार आहेत. ठीक आहे. प्रश्न करण्यामध्ये पहिले अकाउंट सर्व मी मांडून घेतो, लिहून घेतो. त्याच्यानंतर आपण काय करू तर त्याला सुरुवात करू. ठीक आहे. आता मी थोडं ताळेबंदला काय करतो, थोडं छोटं करतो. ठीक आहे. हा ताळेबंदचा भाग आहे. मला ठीक आहे. भागीदाराचे भांडवल खाते आपल्याला थोडं मोठं बनवावं लागणार आहे. भांडवल खाते. आणि आपलं ताळेबंद. आता मी सर्व डिटेलमध्ये माहिती भरण्याच्या भानगडीत जाणार नाही, तर डायरेक्टच मी उत्तर करण्याचा प्रयत्न करेल लवकर. ठीक आहे. ताळेबंदची ही देयता बाजू, देयता, ताळेबंद, रुपये, संपत्ती, इतर हे नफा तोटा समायोजन खाते, नफा तोटा समायोजन खाते. जमा बाजू है
तपशील रक्कम तपशील रक्कम हे नावे बाजूला. ठीक आहे. आणि भागीदाराचे भांडवल खाते. भागीदाराचे भांडवल खाते. ठीक आहे. काही शंका असतील तर ते सांगाच. याच्यामध्ये आपले भागीदार आहे रंभा, मेनका आणि उर्वशी हे ते भागीदाराचे नाव आपण लिहून घेऊ. अतिशय छान नाव आहेत असे. नावे जमा तपशील रंभा, मेनका आणि उर्वशी. तपशील रंभा, मेनका, उर्वशी. चला तर आपण काय करू आता प्रत्यक्ष काय करू. सुरुवातीला आपण काय करू तर यांचं भांडवल काय आहे ते लिहून घेऊ. 36,000, 32,000 आणि 17,600 हे भांडवल आपण काय करतो. भांडवल खात्याच्या पहा हे नफा तोटा हे खाते हे ताळेबंद आहे आणि भांडवल भागीदाराचे भांडवल खाते. तर मी पहिले भांडवल लिहितो. शिल्लक पुढे आणली. शिल्लक पुढे आणली किती आणली आपण 36,000. पहा हे प्रश्न क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे. तुम्ही पुस्तक जर सोबत ठेवलं तर चांगलीच गोष्ट आहे. 32,000 आणि 17,600. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे. हे राखीव निधी जो आहे राखीव निधी हा राखीव निधी देऊन टाकायचा. हा 14,000 आहे आणि हा कोणाच्या प्रमाणात नफ्याच्या प्रमाणात. तो राखीव निधी मी वाटून देतो. ठीक आहे. राखीव निधी राखीव निधी मग कोणाला किती भेटेल 14,000 मध्ये मला 10 हिस्से केले ते एकाला 7,000 पहिल्याला भेटेल. 7 दोन्ही 1400 दुसऱ्याला भेटेल आणि तिसऱ्याला भेटेल 7 14 दोन्ही 28 इथे याला भेटेल. 14 दोन्ही 28 14 त्रिकम 42. तर याला मी नफ्याच्या प्रमाणात वाटून दिलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता काय करायचं ह्या समायोजन आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. ठीक आहे. व्यवस्थित दिसतंय तुम्हाला. हे स्कंद 28,000 केला तर स्कंद इथे आहे 20,400. तर स्कंद जो पहिली किंमत आहे ती पहिली होता. इथं किती 20,400. नवीन किंमत 28 आहे. स्कंद 20,400. आता पहा ही किंमत वाढलेली आहे. ही किंमत वाढलेली आहे म्हणून मला अधिक करायचं आहे. वाढ आली होती तर ठीक आहे. वाढ आणि घट असं एवढं दोनच गोष्टी लिहूत आपण. तर याच्यात 7,600 न वाढ झालेली आहे म्हणून हे 28,000 झाले. आता पहा संपत्ती साईडला जे पण ऍड होतात ते आपण काय लिहितो जमा साईडला लिहितो. संपत्ती साईडला जे पण आपण कमी होतात ते आपण नावे साईडला लिहितो. तर संपत्ती साईडला वाढ झालेली आहे तुम्ही जमा साईडला लिहि. काही स्कंद आहे ऍक्च्युली स्कंद 7,600. ठीक आहे. त्याच्यानंतर इमारतीचे मूल्य 10% वाढवायचे. आता इमारत किती आहे 40,000. 10% वाढवावं म्हणलं तर आपल्याला इमारत 40,000 आहे. आता त्याच्यात आपल्याला वाढ करायची. वाढ किती करायची 10%. मग 40,000चे 10% म्हणजे काय 1 0 कमी केले की 10% होऊन जातात. आता जर संपत्तीमध्ये वाढ होत असेल तर आपला नफा असतो. ओके. हे इमारत आपण कोणत्या साईडला लिहिली जमा साईडला लिहिली. संपत्तीमध्ये वाढ म्हणजे जमा. ठीक आहे. ऋणकोवर 1,000 संचयित कर्ज निधी हे करायचं आपल्याला. पहिले ऋणकोची रक्कम आहे 10,000 किती हे पहा 16,800. तर मला ऋणको इथे लिहायचे. ऋणको हे 16,800 इथं रक्कम लिहिली. वजा करायचं संचयित कर्ज निधी 1,000 उभारायचा म्हणजे हे 15,800 झाले. आता याला कसं करायचं पहा. इथे बाहेरची रक्कम पाहिजे. इथे पहिली वाली 16,000 आहे आणि इथं 15,800 आहे.
म्हणजे फक्त हे बाहेरच्या रकमेमधूनच आपल्याला फरक काढायचा आहे. हे 16,000चे 15,800 झाले. मग ह्या 2 बाहेरच्या रकमेचाच आपल्याला काय करायचं फरक काढायचा आहे. बाहेरची रक्कम कमी झाली म्हणजे संपत्ती कमी झाली, तर नावे साईडला फक्त 200 लिहायचं. ठीक आहे. संशयित कर्ज निधी. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं करायचं आपल्याला त्याच्यानंतर यंत्र व संयंत्रावर 10% घसारा. यंत्र आणि संयंत्र पाहूत आपण. यंत्र आणि संयंत्र 32,000चे आहे. यंत्र व संयंत्र हे 32,000चे आहे. त्याच्यावर घसारा आपल्याला 10% काढायचा. म्हणजे 3,200 रुपये घसारा आहे आपला. आणि ह्या घसारा काढल्यावर आपली रक्कम राहील 28,800. आता ही संपत्तीमध्ये घट झाली म्हणजे मला कुठं लिहायचं आहे, तर मला नावे साईडला यंत्र व संयंत्र किती लिहावं लागेल, 3,200 रुपये लिहावं लागेल. चला एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. आता इथं निवृत्त होणाऱ्या भागीदाराला हिश्श्याची खाती म्हणजे ही निवृत्त होणाऱ्या भागीदाराच्या चीच हिस्सा आहे. हे 8,000. फक्त ख्यातीवर व्यवस्थित लक्ष द्या. उरलेल्या भागीदारांनी असे ठरवले की खातीचे अपलेखन त्यांच्या नवीन लाभ प्रमाणात करावे. त्यांचे लाभ प्रमाण पण दिले. बघा किती सोपं दिलेलं आहे, है की नाही? तर म्हणजे इथं ख्याती जी आहे निवृत्त कोण व्हायली तर पहा खालील अटीवरून निवृत्त झाली मेनका. मेनका म्हणलं तर आपल्याला नंबर 2 ची आणि फक्त तिच्या नावाची खाती आहे. फक्त तिच्या नावाची खाती. इथं ख्याती लिहायची. ठीक आहे. 8,000 आणि बाकीचे उर्वरित पार्टनर हे त्यांच्या नफ्याच्या प्रमाणात. मग नफ्याचं प्रमाण आहे 5 3 आहे. 8,000चे 5 3 म्हणजे 5,000 3,000 हे की नाही? ख्याती. डाऊट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका. पुन्हा पुन्हा मी तेच सांगतो, डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आपले डाऊट शेअर करा. ठीक आहे. तर पुढचं आपण हे करू का त्याच्यानंतर मेनकाच निवृत्तीच्या वेळी द्यावयाची राशी तिच्या कर्ज खात्याला स्थानांतरित करायची म्हणजे पैसे पण द्यायची गरज नाही हिला. ठीक आहे. म्हणजे अतिशय सोपं आहे. ते प्रश्नाचं उत्तर काही अवघड नव्हतं. अतिशय सोपं आहे. आजच्या दिवसात हा लास्टचा प्रश्न घेऊ. उद्या आपण नक्कीच जास्तीत जास्त प्रश्न करण्याचा प्रयत्न करू. आता आपल्याला इथं उरलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या लिहून टाकतात. धनको राहिलेला आहे. देय विपत्र राहिलं. इथं मी लिहून टाकतो. इथं पहिले मी भांडवल लिहितो. भांडवल. आता भांडवलामध्ये आपण लिहिताना रंभा आणि उर्वशीत लिहू. मेनका नाही आहे. रंभा, उर्वशी. मेनकाचे कर्ज खाते लिहू. मेनकाचे कर्ज खाते आणि धनको जसा तसा लिहू. धनको प्रश्नामध्ये धनको आहे ते जशा तसा लिहूत आपण. धनकोची रक्कम आहे 20,000 आणि देय विपत्र आहेत आपले 1,200 चे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे संपत्ती साईडला बघू. हे झालं, इमारत पण झाली, स्कंद झालेला आहे, ऋणको झाला. बँक आपल्याला जसा तसं लिहावं लागेल कारण बँकेचं कोणतेच ट्रान्झॅक्शन नाही आपल्याला. 12,400. त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल आता याचे कॅल्क्युलेशन्स करून घेऊत आपण. ठीक आहे. कॅल्क्युलेशन करताना आपल्याला ही साईड मोठी आहे. 11,600. इकडे पण आपल्याला 11,600 लिहावं लागेल. आता ह्या दोघांचा जर तुम्ही वजाबाकी केली तर इथं नफा जो आहे शुद्ध नफा हे भांडवल खात्याला स्थानांतरित करायचा शुद्ध नफा. ठीक आहे. भांडवल खात्याला स्थानांतरित
तर इथं हा नफा झालेला आहे इथे 200, इथं 8,200 नफा झालेला आहे. त्यांचं नाव लिहू रंभा, मेनका आणि उर्वशी. हे जुन्या प्रमाणात नफा जातो. उर्वशी त्यांच्या नफ्याचं प्रमाण काय आहे? 5-3-2 म्हणजे जुनं प्रमाण जे होतं 5-3-2 त्या प्रमाणात 5-2-3 सॉरी 5-2-3 तर हे 4,100 इला जाईल. 1,600 इथे आणि 2,460 रुपये आपल्याला इथे लिहावं लागेल. आता आपल्याला काय करायचं, हे नफा झालेला आहे तो आपण यांना वाटून देऊ. शुद्ध नफा लिहावा लागेल. शुद्ध नफा लिहिताना आपण 4,100 इथे दिले, 1,640 इथे लिहिले आणि इथं 2,460 इथे दिले. आता यांच्या प्रत्येकात आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. फक्त जी मिनका रिटायर्ड झाली तिची आपण पहिले कॅल्क्युलेशन्स करू. ठीक आहे. हिची पहिली ह्या साईडचं जर आपण टोटल केलं तर ते इथे 44,440, 44,440 रुपये. हेच आपल्याला इकडे ह्या बाजूला पण लिहायचं आहे. 44,440 इथे आपल्याला शिल्लक पुढे नेली असं लिहावं लागेल. 44,440. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बाकीच्या याचं हे सॉरी ही शिल्लक पुढे नाही नेली नाही. इथं कर्ज खाते मेनकाचे कर्ज खाते. ठीक आहे. शिल्लक पुढे नेली आपण आता ह्या रंभा आणि मेनकाचं करू. आता हिचं जर टोटल केलं ह्या साईडचं रंभाचं तर 47,100 येते. आपण हे 47,100 इथेच लिहू. 47,100 आणि हे 5,000 वजा केले तर हे येते 42,100. त्याच्यानंतर आपण उर्वशीचं पण टोटल करू. ह्या साईडचं जर टोटल केलं तर ते येते 24,260. हे टोटल आपण इकडे लिहून टाकू 24,260 आणि हे वजा केले तर 21,260. आता हे कर्ज खाते इथे कर्ज खातं मेनकाचं लिहून टाकू 44,440 आणि यांचे जे शिल्लक पुढे नेली आहे ते लिहून टाकू 42,100. 21,260 आपण इकडे लिहा 42,100 आणि 21,260 360 होतात आणि हे 63 होतात. आता ह्या दोन्ही बाजूची आपण टोटल करून टाकू. ठीक आहे. आणि आपलं हे प्रश्नाचं उत्तर संपून जाते. ठीक आहे. याचं टोटल येते 1,29,000. 1,29,000 हे आपलं टॅली होऊन जातं. ठीक आहे. अशा पद्धतीने आम्ही थोडेसे 2 प्रश्न केले. जर जास्त व्हिडिओ पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये जास्तीत जास्त कमेंट टाका. तुमचा जेवढा रिस्पॉन्स असेल मी नक्कीच तेवढी जास्तीत जास्त मी प्रश्न तयार करण्याचा आणि सोडून दाखवण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले येणारे व्हिडिओ पाहा. कमेंट मी म्हटलं ना कमेंट जास्तीत जास्त राहू द्या. मग मी नक्कीच जास्तीत जास्त व्हिडिओ करेन. ठीक आहे. कमेंट नसतील तर मला कळणारच नाहीत माझे व्हिडिओ. कारण हा अकाउंटला आपल्याला जास्त पेज लागतं आहे की नाही. भरपूर पेज लागतं. त्याच्यामुळं हा एक संशय राहू शकतो. ठीक आहे. सर्व टॉपिक्स कव्हर करू. तुम्हाला जेवढे पाहिजे जे डाऊट असतील ते मी नक्कीच आधी प्रेफरन्स देईल. तुम्हाला जे पण टॉपिक्स असतील ते जे पण तुम्ही शंका विचारले त्यावर नक्कीच मी तुमचं समाधान करेल सर्वात आधी. त्याच्यानंतर एक टॉपिक माझ्याप्रमाणे मी घेण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ झाला इथे. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपले येणारे व्हिडिओ पाहत जा.